श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र मराठी अर्थ भाग 2. 51व नाव मनुः म्हणजे मनुरूपी प्रजापती. 52 त्वष्टा म्हणजे संहारकाळी सर्व प्राण्यांना क्षीण करणारा. 53 स्थविष्ठः म्हणजे अत्यंत स्थूल. 54 स्थविरो ध्रुवः म्हणजे अत्यंत प्राचीन आणि स्थिर. 55 अग्राह्यः म्हणजे कर्मेंद्रियांनी घेता न येणारा. 56 शाश्वतः म्हणजे सर्व काळी अस्तित्वात असलेला. 57 कृष्णः म्हणजे सच्चिदानंद स्वरूप. 58 लोहिताक्षः म्हणजे लाल डोळे असलेला. 59 प्रतर्दनः म्हणजे प्रलयकाळी सर्वसंहारक. 60 प्रभूतः म्हणजे ज्ञान ऐश्वर्य इत्यादी गुणांनी संपन्न. 61 त्रिककुब्धाम म्हणजे वर खाली मध्ये या तीनही दिशांचे आश्रयस्थान असलेला. 62व नाव पवित्रम म्हणजे सर्वांना पावन करणारा. 63 मंगलम परम म्हणजे अशुभ नष्ट करून शुभाची प्राप्ती करून देणारा. 64 ईशानः म्हणजे सर्व नियामक. 65 प्राणदः म्हणजे प्राणदान करणारा. 66 प्राणः म्हणजे प्राणरूप. 67 ज्येष्ठः म्हणजे सर्वांचे आदिकारण. 68 श्रेष्ठः म्हणजे सर्वोत्कृष्ट. 69 प्रजापती म्हणजे सर्वांचा स्वामी. 70 हिरण्यगर्भः म्हणजे ब्रह्मदेवाचा आत्मा. 71 भूगर्भः म्हणजे पृथ्वीला धारण करणारा. 72 माधवः म्हणजे लक्ष्मीपती. 73 मधुसूदनः म्हणजे मधु नावाच्या राक्षसाला मारणारा. 74 ईश्वरः म्हणजे सर्वशक्तिमान. 75 विक्रमी म्हणजे शूर. 76 धन्वी म्हणजे शारंग धनुष्यधारी. 77 मेधावी म्हणजे अनेक ग्रंथांचे ज्ञान धारण करण्याचे सामर्थ्य असलेला. 78 विक्रमः म्हणजे गरुडावरून फिरणारा. 79 क्रमः म्हणजे चालण्याला कारण. 80 अनुत्तमः म्हणजे सर्वोत्तम. 81 दुराधर्षः म्हणजे अजिंक्य. 82 कृतज्ञः म्हणजे प्राण्यांची कर्मे जाणणारा. 83 कृतिः म्हणजे कृतीचा आधार. 84 आत्मवान म्हणजे आपल्याच महिम्यात राहणारा. 85 सुरेशः म्हणजे देवांचा स्वामी. 86 शरणम म्हणजे दुःखी लोकांचा आश्रय. 87 शर्मः म्हणजे परमानंद स्वरूप. 88 विश्वरेताः म्हणजे विश्वाचे कारण. 89 प्रजाभवः म्हणजे प्रजेची उत्पत्ती करणारा. 90 अहह म्हणजे प्रकाशरूप. 91 संवत्सरः म्हणजे कालरूप. 92 व्यालः म्हणजे सापासारखा पकडण्यास कठीण. 93 प्रत्ययः म्हणजे अनुभवरूप. 94 सर्वदर्शनः म्हणजे सर्व पाहणारा. 95 अजः म्हणजे अजन्मा. 96 सर्वेश्वरः म्हणजे देवाधिदेव. 97 सिद्धः म्हणजे नित्यसिद्ध. 98 सिद्धिः म्हणजे सर्वांचे फळरूप. 99 सर्वादिः म्हणजे सर्व भूतांचे आदिकारण. 100व नाव अच्युतः म्हणजे आपल्या स्वरूप सामर्थ्यापासून कधीही न ढळणारा. 101 वृषाकपिः म्हणजे धर्म व वराहरूप.
102 अमेयात्मा म्हणजे प्रमाणरहित. 103 सर्व योग विनिही श्रुत म्हणजे सर्व योग साधनांनी जाणता येणारा. 104 वसुः म्हणजे चराचराचे वसतिस्थान. 105 वसुमनाः म्हणजे विकाररहित मनाचा. 106 सत्यः म्हणजे सत्यस्वरूप. 107 समात्मा म्हणजे सर्वात एकटाच आत्मरूपाने राहणारा. 108 असंमितः म्हणजे अमाप पुष्कळ. 109 समः म्हणजे लक्ष्मीसह असणारा. 110 अमोघः म्हणजे सेवादी निष्फळ न करणारा. 111 पुंडरीकाक्ष म्हणजे हृदयस्थ कमळात राहणारा. 112 वृषकर्मः म्हणजे धर्मरूप कर्म असणारा. 113 वृषाकृती म्हणजे धर्मस्थापनेसाठी अवतार घेणारा. 114 रुद्रः म्हणजे दुःख हर्ता. 115 बहुशिराः म्हणजे अनेक मस्तके असलेला. 116 बभ्रुः म्हणजे पालन करणारा. 117 विश्वयोनिः म्हणजे विश्व उत्पन्न करणारा. 118 शुचिश्रवः म्हणजे पवित्र नाम असलेला. 119 अमृतः म्हणजे अमर न मरणारा. 120 शाश्वत स्थाणुः म्हणजे नित्य आणि स्थिर. 121 वरारोह म्हणजे श्रेष्ठ मांडी असलेला. 122 महातपः म्हणजे सृष्टीविषयीचे श्रेष्ठ ज्ञान असणारा. 123 सर्वगः म्हणजे कारणरूपाने सर्वव्यापी. 124 सर्वविद्भानुः म्हणजे सर्वज्ञ प्रकाशरूप. 125 विश्वक्सेनः म्हणजे युद्धाच्या नुसत्या तयारीने दैत्य सैन्याला चारही दिशांना पळवणारा. 126 जनार्दनः म्हणजे भक्त ज्याची याचना करतात असा. 127 वेदः म्हणजे वेदस्वरूप असलेला. 128 वेदवित म्हणजे वेद जाणणारा. 129 अव्यंगः म्हणजे ज्ञानादिकांनी परिपूर्ण व्यंग नसलेला. 130 वेदांगः म्हणजे वेद ज्याचे अंग आहेत असा. 131 वेदवित म्हणजे वेदांचा विचार करणारा. 132 कविः म्हणजे सर्वज्ञ. 133 म्हणजे लोकाध्यक्ष म्हणजेच सर्व लोकांचा साक्षी. 134 सुराध्यक्षः म्हणजे देवतांचा अध्यक्ष. 135 धर्माध्यक्षः म्हणजे अनुरूप फळ देण्यास धर्म आणि अधर्म प्रत्यक्ष पाहणारा. 136 कृताकृतः म्हणजे कार्यरूपाने उत्पन्न आणि कारणरूपाने उत्पन्न न झालेला. 137 चतुरात्मा म्हणजे सृष्टीच्या उत्पत्तीसाठी ब्रह्मा, दक्ष आदी प्रजापती, काल आणि संपूर्ण जीव ह्या चार विभूती स्वरूप असणारा. 138 चतुर्व्यूहः म्हणजे वासुदेव, प्रद्युम्न, अनिरुद्ध, संकर्षण अशा चार मूर्ती असलेला. 139 चतुर्द्रंष्ट्रः म्हणजे चार दाढा असलेला नरसिंहरूप. 140 चतुर्भुजः म्हणजे चार हात असलेला.